मैत्रिणींनो, मी शौर्य माझ्या पुणेरी पंगतमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. तर आजची रेसिपी आहे व्हेज दम बिर्याणी. तर बघू रेसिपी. इथं मी 1.5 वाटी तांदूळ घेतला आहे, दिल्ली राईस. हा स्वच्छ पाण्यात धुवायचा, याला 20 मिनटं पाण्यात भिजवायचं आहे. तर इथे भाज्या घेतल्या आहेत, फ्लॉवर, बीन्स, बटाटा, मटार, गाजर आणि कॅप्सिकम घेतलेला आहे. स्वच्छ निवडून धुवून घ्यायचे आहेत. तर आपण 1.5 वाटी तांदूळ घेतला आहे, तर 3 वाट्या पाणी घ्यायचं आहे. त्या पाण्यामध्ये मीठ घालायचं आहे, थोडंसं अर्धा चमचा तेल घालायचं आहे आणि खडा मसाला घालायचा आहे. दालचिनी, लवंग, मिरी आणि तमालपत्र हे घालून पाणी उकळलं झाल्यानंतर यामध्ये भिजवलेला तांदूळ घालायचा आहे. तांदळातलं पाणी काढून नुसतं तांदूळ घालायचा आहे आणि याला अर्धकच्चं शिजवायचं आहे, पूर्ण तांदूळ शिजवायचा नाही. तुम्ही बघू शकता आता भात तयार झालेला आहे. आता आपण हे बाजूला काढून ठेवूया. एका बाउलमध्ये दही घ्यायचं आहे, घरचं असेल किंवा बाहेरचं असेल तरी चालेल. तर यामध्ये तिखट, जिरेपूड, धनेपूड, चाट मसाला किंवा आमचूर पावडर असेल तरीही चालेल, हळद घालायची आहे आणि सगळं मिक्स करायचं आहे. यामध्ये मी सुहाना बिर्याणी मसालासुद्धा घातलेला आहे 1 चमचा. आता हे चांगलं एकजीव करून घेऊया आपण. बिर्याणी मसाला तुम्ही कुठलाही वापरू शकता तुमच्या आवडीनुसार. तर आता ह्यामध्ये आपण ज्या भाज्या कट केल्या होत्या त्याला थोडंसं बॉईल केलं घेतलेलं आहे, पूर्ण आणि अर्धकच्चं शिजवलेलं आहे. आता या भाज्या याच्यामध्ये मिक्सरमध्ये मिक्स करूया आपण. चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे. म्हणजे पूर्ण शिजवून घ्यायच्या नाही, थोड्याशा अर्धकच्च्या शिजवून घ्यायच्या आहेत. आता हे मिश्रण तयार झालेलं आहे. तर ह्याला आपण बाजूला ठेवायचं आहे 10 ते 15 मिनटासाठी. तोपर्यंत आपण ग्रेव्ही करायला घेऊया. एका पॅनमध्ये तेल घेऊन यामध्ये तमालपत्र, थोडीशी दालचिनी घालायची आहे. तसेच जिरे, मोहरी, तीळ, हिंग, बारीक कट केलेला कांदा, कढीपत्ताही घालू शकता तुम्ही. इथं आलं लसूणची पेस्ट केली आहे मी, ती घालायची आहे. हे चांगलं एकजीव करून घेऊया. यामध्ये मी हळद घातली तरी चालेल. त्याचं घालूया बारीक चिरलेला टोमॅटो, दोन ते तीन मिनटं झालेली आहेत. 2 ते 3 मिनटं ह्याला आपण वाफू देऊया. आता ह्यामध्ये थोडंसं तिखट घालायचं आहे, कलरचं तिखट घातलेलं आहे. चांगलं मिक्स करूया ह्याला आणि ह्यामध्ये थोडासा बिर्याणी मसालासुद्धा घातलेला आहे, किंचित अर्धा चमचा. आणि जे आपण मिश्रण तयार करून ठेवतो दही लावून, ते सगळं भाज्या ह्यामध्ये घालायच्या आहेत. आता याला चांगलं आपण मिक्स करून घेऊया. मी जेव्हा दह्यामध्ये मॅरिनेट केल्या होत्या तेव्हा थोडंसं मीठ मी दह्यामध्ये घातलेलं होतं. आता छान एकत्र मिक्स करूया आपण. तुम्ही बघू शकता भाज्यांना खूप छान असा कलर आलेला आहे, लाल कलर, आणि आपली ग्रेव्ही तयारच होत आहे. आता यामध्ये थोडंसं मीठ मी अजून घालणार आहे आणि जे मॅरिनेट केलेलं भांडं होतं त्यामध्ये थोडंसं पाणी घालून मी आपल्या ग्रेव्हीमध्ये घालणार आहे. थोडंसं पाणी घालायचं आहे. आता हे सगळं मिक्स एकत्र करून याला 4 ते 5 मिनटं आपण वाफ द्यायची आहे. तर लीड झाकून याला वाफ द्यायची आहे. तर 4 ते 5 मिनटांनी आता हे लीड उघडून ह्याच्यामध्ये मी पनीरचे तुकडे घालणार आहे. पनीर सगळ्यात शेवटी घालायचं आहे, आधी नाही घालायचं. तुम्हाला गरजेनुसार थोडीशी साखरसुद्धा तुम्ही यामध्ये घालू शकता. आता सगळं मिक्स करून घेऊया आणि 2 मिनटं वाफ देऊया याला. आता ग्रेव्ही तयार झाली आहे. कुकरच्या भांड्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा आधी थोडीशी भाजी घालायची आहे. आता आपण इथं बिर्याणीचे लेयर लावणार आहोत. तर भाजी छान पसरून घ्यायची आहे. त्यानंतर आपण केलेला हा मोकळा भात जो होता, पांढरा भात,
तो घालायचा आहे आणि परत भाजीची लेअर लावायची आहे. अशा एकावर एक सगळ्या लेअर लावून घ्यायच्या आहेत. सगळ्यात शेवटी ही पांढऱ्या भाताची लेअर असणार आहे. परत थोडासा भात घातलेला आहे आणि परत ग्रेव्ही. हे पूर्ण पसरून घालायचं आहे म्हणजे जेणेकरून व्यवस्थित भात आणि ग्रेव्ही एकजीव होईल. आता वरून उरलेला सगळा भात मी घातलेला आहे आणि छान असं पसरून घ्यायचं आहे. आता याच्यावरती मी कांदा तळलेला होता तो तळलेला कांदा घालणार आहे. तळलेल्या कांद्याची चव खूप छान लागते याच्यामध्ये आणि खूप छान वासही येतो. वरती कोथिंबीर घालणार आहे आणि चीजही किसून घालणार आहे. तुम्ही थोडंसं केशरचं पाणी यामध्ये घालू शकता जेणेकरून कलर आणि फ्लेवरही छान येईल. तर भाकरीचा तवा घेतला आहे मी, गॅसवर ठेवलेला आहे. कुकरची शिट्टी काढून हा कुकर तव्यावर ठेवायचा आहे 10 ते 15 मिनटासाठी. 10 ते 15 मिनटाला दम द्यायचा आहे. तयार झाली आहे ही बिर्याणी, व्हेज बिर्याणी. तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली मला नक्की कळवा. माझे व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.